जागते रहो। पर्यावरणपूरक, विषमुक्त, नैसर्गिक अशा नावाखाली बाजारात विविध वस्तूंची जोरदार विक्री चालू आहे। टूथपेस्ट असो की साबण, सौंदर्य प्रसाधन असो की कपडे, सर्वच वस्तूंची हर्बल, नैसर्गिक या नावाखाली विक्री केली जाते। मात्र तुम्ही या वस्तूंवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका। बऱ्याच कंपन्यांचा मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा हा एक भाग आहे। बऱ्याच कंपन्या त्यांच्या वस्तूंमुळे पर्यावरणावर घातक परिणाम होऊ नये याची काळजी न घेता केवळ वस्तू किती पर्यावरणपूरक आहे त्याचा डंका वाजवतात। यालाच म्हणतात ग्रीन वॉशिंग। याला बळी पडतात ते सामान्य ग्राहक। पर्यावरण आणि नैसर्गिक वस्तू समजून ग्राहक अशा वस्तू खरेदी करतात। भारतात सेंद्रिय वस्तूंची बाजारपेठ दरवर्षी 25% वार्षिक वेगाने वाढत आहे। 2025 पर्यंत सेंद्रिय वस्तूंची बाजारपेठ $100 कोटी होण्याची शक्यता असल्याची माहिती इंडियन रिटेलर या संस्थेने दिली आहे। त्यामुळे दिवसेंदिवस भारतात सेंद्रिय वस्तूंच्या मागणीत वाढ होते। ही मागणी पूर्ण करण्यासाठी अनेक कंपन्या त्यांच्या वस्तूंवर पर्यावरणपूरक आणि सेंद्रिय असे लेबल लावत आहेत। कंज्यूमर से अनफेयर ट्रेड प्रैक्टिस के द्वारा उनसे पैसा लिया जा रहा है, एक्स्ट्रा पैसा, तो ये गलत है। जो अनफेयर ट्रेड प्रैक्टिस के परिभाषा में आता है तो हम सोचते हैं कि वो रुकना चाहिए। लोगों को भ्रमित करके पैसा नहीं लेना चाहिए। लोगों को सही कीमत में सही चीज दिलाने के लिए लोगों को पैसे का वसूली उस चीज के लिए लेना चाहिए। 2019च्या ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकांना वस्तूची सेवा, दर्जा, शुद्धता, वजन याची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे। कंपनीने वस्तूबाबत अर्धवट किंवा खोटी माहिती दिल्यास कंपनीच्या विरोधात ग्राहकांना तक्रार करण्याचा अधिकार आहे। ग्रीन वॉशिंगच्या विरोधात ग्राहक मंत्रालयही कडक पावलं उचलण्याच्या तयारीत आहे। सेंद्रिय किंवा पर्यावरणपूरक वस्तू असल्याचा दावा करणाऱ्या कंपन्यांना त्यांनी तयार केलेल्या वस्तू खरोखरच पर्यावरणपूरक आणि नैसर्गिक असल्याचं सिद्ध करावं लागणार आहे। याबाबत ग्राहक मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचनाही जारी होऊ शकतात। ग्राहक मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना सर्व जाहिराती, सेवा पुरवणाऱ्या कंपन्या, विक्रेते, जाहिरात एजन्सी यांनाही लागू होणार आहेत। वस्तू पर्यावरणपूरक असल्याचा कंपनीने दावा केल्यानंतर वस्तूवर QR कोड लावून त्या वस्तूबद्दल सर्व माहिती द्यावी लागणार आहे। पर्यावरणपूरक दावे सिद्ध करावे लागणार आहेत। पर्यावरणपूरक, इको कॉन्शियसनेस, गुड फॉर द प्लॅनेट, क्रुएल्टी फ्री यांसारख्या शब्दांच्या वापरांवरही बंदी येऊ शकते। अशा शब्दांमुळे ग्राहकांची फसवणूक होते, म्हणजेच त्यांचं ग्रीन वॉश होतं। ग्रीन वॉशिंगमध्ये कंपन्या दोषी आढळून आल्यास 2019च्या ग्राहक संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे। फक्त मार्गदर्शक सूचना देणं उपयोगाचं नाही, त्यासाठी कडक कायदा करण्याची गरज आहे, असं मत ग्राहक अधिकार कार्यकर्त्यांचे आहे। गाइडलाइंस के साथ साथ एक सर्वेलेंस मैकेनिज्म अनिवार्य है, क्योंकि यदि सर्वेलेंस मैकेनिज्म नहीं होगा तो कंज्यूमर को कैसे पता लगेगा कि कौन सा एंटिटी, कौन सी ऑर्गेनाइजेशन सही मैसेज दे रहा है या गलत मैसेज दे रहा है, वेदर वो लोग गाइडलाइंस को फॉलो कर रहा है या नहीं कर रहा है, और यदि नहीं कर रहा है कहाँ शिकायत करें, उनके ऊपर क्या जुर्माना होगा, उनके ऊपर क्या सजा किया जाएगा। ग्रीन वॉशिंग बाबत जोपर्यंत कडक कायदे लागू होत नाहीत तोपर्यंत आपल्याला जागरूक राहावंच लागणार आहे। पुढच्या वेळेस कोणतीही सेंद्रिय किंवा पर्यावरणपूरक वस्तूची खरेदी करताना जाहिरातीला भूलू नका। वस्तू तयार करताना कोणता कच्चा माल वापरला आहे याची तपासणी करा। त्यानंतर सविस्तर माहिती घ्या। कंपनीची विश्वासार्हता तपासा। ती वस्तू सेंद्रिय किंवा पर्यावरणपूरक असल्याची खात्री झाल्यावरच खरेदी करा।